जय श्री कृष्ण माऊली. कशा आहात? छान आहात ना? बघताना नाथबाबाचा हरिपाठ. अहो, त्यांनी हरिपाठातच काय, त्यांनी एकनाथी रामायण पण लिहिलेला आहे, भागवत पण लिहिलेला आहे. भारुड तर किती छान आहे तो एकनाथ बाबाचे, तो विंचू चावला. ऐकलं का सगळ्यांनी भारुड ते? इंचू चावला इंचू चावला. मला तर एवढं आवडतंय ना, खूप आवडतंय. पण बघायला पाहिजे. एकनाथ बाबाच्या हरिपाठ झालं, भारुड झालं, अभंग, गवळणी तर किती छान आहेत. चला जाऊ द्या, आता आपण अभंगाकडे वळूया. 12-16 जणी हरीशी नेनती, म्हणोनी फिरती रात्रंदिवस. सहस्त्र मुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेने सुखे. वेद जाणू गेले पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. जाणते नेनते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. 12-16 जणी हरीशी नेनती, मनोनी फिरती रात्रंदिवस. बघा, 12 कोण? 12 सूर्य आहेत, 12 आदित्य म्हणतात ना, ते आहेत. आणि 16 कळा आहेत. पण त्यांना पण हरीला ओळखलं नाही. त्यांना नाही ओळखायला आला हरी, भगवंत नाही ओळखला. म्हणून ते रात्रंदिवस फिरत राहतात, भटकत राहतात. आणि आपण मनुष्य आहोत. ह्या मनुष्य जन्मात हरी ओळखण्याची खूप मोठी संधी आहे बरं. बाकीच्या नाही. 84 लक्ष योनीमध्ये नाही ओळखायला येत भगवंत. मग तेव्हा काय? संसार आणि हेच जन्म मरण, बाकी दुसरं काय नाही. पण या मनुष्य जन्मामध्ये आपण हरीला ओळखू शकतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, बाबांनो हरी बोला. आणि मी तुम्हाला खून सांगतोय का, हा हरी तोच परमेश्वर आहे आणि तुम्ही त्याचीच भक्ती करा. सहस्त्र मुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेने सुखे. 1000 मुखाचा शेषनाग, त्याने 1000 जिभाने हरी हरी म्हणून भगवंताची प्राप्ती केली आणि स्वतःच्या अंगाचा पलंग, शरीराचा पलंग केला आणि त्याच्यावर नारायण झोपलेले आहेत. वेद जाणू गेले पुढे मौनावले, ते गुह्य तुझला प्राप्त झाले. एकनाथ बाबा म्हणतात, 4 वेद आहेत ना, त्यांनी पण भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण पुढं त्यांना काही सुचलं नाही. ते गप्प राहिले. अरे, ते गुह्य तुला प्राप्त झालेला आहे आणि पण तू लक्षात घेत नाहीस, अस्तित्वात आणत नाहीस. ते गुह्य आपल्याला प्राप्त आहे. म्हणून तर नाथ बाबा म्हणतात का, बाबा हरी हरी म्हणा. गोकुळामध्ये नंदबाबाने इंद्राची पूजा करायची ठरवली होती, यज्ञ करायचा ठरवला होता. हे एकदम शॉर्टकटमध्ये सांगते. त्या इंद्राला पण भगवंत समजला नाही. मला एवढंच सांगायचं आहे का, मोठे मोठे पण वाया गेलेले आहेत, त्यांना पण गर्व झालेला आहे, भगवंताला ओळखू शकले नाही. मला एवढं सांगायचंय, बाकी काही नाही. सगळ्यांना माहिती आहे ही कथा का, बाबा इंद्रानं पूजा केली नाही इंद्राची, म्हणून त्यानं एवढा पाऊस पाडला होता, पूर्ण गोकुळ उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं. पण कृष्णानं गोपाळाच्या गोपिकाच्या केसाला धक्का लागू दिला नाही. तेव्हा त्याला तो भगवंत समजला नाही. गड्या, हा खरोखर भगवंत आहे. तेव्हा तो इंद्र शरण आला, कामधेनू गाय घेऊन आला आणि त्या भगवंताची पूजा केली. सांगा, इंद्रासारखे पण त्यांना पण समजला का कृष्ण? नाही समजला. म्हणून आपल्याला हे एकनाथ बाबा सांगतात ना वरडू तर घ्या ना समजून. ब्रह्मदेवानी पण
खरोखर कृष्ण अवतार झालेला आहे का हे बघण्यासाठी काय केलं होतं, गायी चोरून नेल्या होत्या आणि गोपाळ पण चोरून नेले होते सत्यलोकामध्ये. ते भगवंताला समजलं ईश्वर आहे, तो सगळ्या जगाचा मालक आहे, सर्वज्ञ आहे, का नाही समजणार त्याला. त्याला समजल्याबरोबर स्वतः गायी वासर आणि गोपाळ झाला. 12 महिने मेळ लागू द्याला नाही त्या ब्रह्मदेवाला, नाही कळू दिलं. ब्रह्मदेव सत्यलोकात जायचा, तिथे पण गायी वासर गोपाळ आहेत. खाली पृथ्वी लोकावर यायचा, तिथे पण गायी गोपाळ वासर आहेत. काय करावं, खरोखर हा भगवंत आहे का, खरोखर हा श्रीकृष्ण आहे का, ह्याच्या तपासणीमुळे त्या भगवंताने, या ब्रह्मदेवाने एवढं पाऊल उचललं. सांगा, नाही कळला ब्रह्मदेवाला पण खरोखर हा भगवंत आहे का. तर आपली काय बाबत हो, आपण तर सोडा, आपण तर चिलटासारखे आहेत ना, आपण तर एक पामर आहोत, पामर. आपल्याला काय कळणार तो भगवंत. तरी पण एकनाथ बाबावर विश्वास ठेवून हरी बोला.